नमस्कार. मी ॲस्ट्रोस्मिता गिरी तुमचं माझ्या या चॅनलवर स्वागत करते. आत्तापर्यंत आपण अष्टम स्थानापर्यंतचं स्थानांचा विचार केला. त्यातून जे काही नातेसंबंध आपल्याशी जोडलेले असतात त्यांचा पूर्णत्वाने विचार केला. आज आपण भाग्यस्थानाच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत. भाग्यस्थान म्हणजे कुंडलीचं नवम स्थान किंवा नववा भाव असं म्हणलं जातं. आता भाग्य म्हणल्यावर काय पहिला विचार मनात येतो की काहींचं भाग्य म्हणजे भरपूर पैसा, गाडी, बंगला. असं मात्र अजिबात नाही आहे बरं का. कोणतीही दोन माणसं एकसारखे नसतात. प्रत्येकाचं शरीर, मन, दिसणं, आवडीनिवडी या खूप भिन्न असतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये असणारे गुणदोषही वेगळे वेगळे असतात. त्यांच्या आशा, आकांक्षा, वासना हे सगळंच निराळं असतं. प्रत्येकाची बुद्धी ही निरनिराळी असते, भाग्य निराळे असते. थोडक्यात प्रत्येक जणाची प्रकृती ही वेगळी असते आणि तो वेगळ्या पात्रतेचा असतो. दोन विद्यार्थी एकाच वर्षी समान गुणांनी पास झाले तरी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एकाला एकदम लगेच चांगली नोकरी मिळते, दुसऱ्याला ती मिळेलच असं नाही. त्याच्यासाठी त्याला खूप झगडा द्यावा लागतो. जुळ्या मुलांपैकी एक जण अतिशय सुदृढ असतो तर दुसरं बाळ जे असतं ते आजारी असतं. मग अशासारखे जेव्हा फरक आपल्याला दिसून येतात त्यावेळेस आपण काय म्हणायचं की हे भाग्य आहे. ते कसं भाग्य आहे? आता आईवडील, कुटुंबियाच्या मनावर आलेला ताण, थोडक्यात घरातला प्रत्येकजण सुखदुःखाशी सामना करत असतो. अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहिलेली असतील आपण किंवा अनुभवली पण असतील. असे का होते म्हणजे माझ्याच बाबतीत हे असं का, मीच का, याला काही उत्तर नाही बघा. माझ्याबरोबर असणारे सगळेजण पुढे गेले आणि मी मात्र तिथेच आहे. अशासारखे प्रश्न जेव्हा आपल्याला विचारले जातात म्हणजे माझं भाग्य नेमकं कुठे अडलेलं आहे असे लोक विचारतात. तेव्हा प्रत्येकाचं भाग्य किंवा भाग्याचा विचार हा ज्योतिषशास्त्रातल्या या नवम स्थानावरनं केला जातो आणि त्याच्यासाठी उत्तरंही याच भावावरनं मिळतात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर शेअरही जरूर करा.